नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं राम वाघमारे लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत केंद्र सरकारकडून नवीन पत्र जारी करण्यात आलेलं आहे। हे पत्र मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर्सकडून 6 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलं आहे। या पत्रामध्ये सांगितलं आहे की PM किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली आणि पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 2,000 रुपयेच्या 3 हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। पत्रात आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे की आतापर्यंत 21 हप्त्यांद्वारे 4.09 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे। आता सर्व शेतकरी PM किसानच्या 22व्या हप्त्याची वाट पाहत आहे। लवकरच हा 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हप्ता कधी जमा होणार आहे? या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हप्ता हा 13 मार्च रोजी वेळ सायंकाळी 5 वाजता गुवाहाटी येथे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। त्या कार्यक्रमाअंतर्गत सायंकाळी 5 वाजता प्रत्येक शेतकऱ्याला पात्र केले जाणार आहे। पैसे DBT मार्फत थेट बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजे 13 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजता पैसे जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।